डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये ही मोठी घडामोड। अनंत गर्जेंच्या वरळीतल्या घरी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणानंतर आता हे प्रकरण राजकीयदृष्ट्या सुद्धा चांगलंच तापू लागलेलं आहे। फॉरेन्सिकची टीम आता अनंत गर्जेंच्या वरळीतल्या घरी आलेली आहे आणि सगळे पुढचे तपास आता या संदर्भात सुरू होणार आहेत। काय नेमके धागेदोरे या संपूर्ण प्रकरणामध्ये मिळतात हे बघायचं आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, अनंत गर्जेंच्या वरळीतल्या घरी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झाल्याचं कळतंय। काय नेमका सगळं आता पुढे तपास होणार आहे? काय पद्धतीने सगळं प्रकरण आता पुढे चाललंय? नक्कीच अनुपमा, आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे काल रात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली, तर दुसरीकडे काही वेळापूर्वीच अनंत गर्जे यांच्या वरळीतील निवासस्थानी टॉवरमध्ये फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्या ठिकाणी दाखल होऊन त्या राहत्या घरी काही पुरावे या संदर्भात मिळतात का या संदर्भात त्या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। काल रात्री अटक झाल्यानंतर अनंत गर्जे यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यांनी त्यांच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार सध्या पोलीस जे आहेत तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अनंत गर्जे यांनी पोलिसांना माहिती दिली की खरं तर जेव्हा तिने आत्महत्या केली तेव्हा काही तासांपूर्वी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि भांडणानंतर एका कार्यक्रमासाठी अनंत गर्जे घराबाहेर पडला, म्हणजे साऊथ मुंबईच्या दिशेने तो येत होता आणि तेव्हा घराबाहेर पडल्यानंतर त्याने अनेक वेळा गौरीला कॉल करण्याचा प्रयत्न केला। सीमा, या संदर्भातली आपण अपडेट पाहूया। या संदर्भातली आपण ही अपडेट बातमी पाहूया। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातली ही अपडेट आहे। सीमाकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। तर आत्महत्येआधी गौरी आणि अनंत यांचं भांडण झालं होतं माहिती कळतीये आणि या भांडणानंतर अनंत गर्जे कार्यक्रमानिमित्तानं बाहेर गेला। कार कोस्टल रोडवर असताना गौरी यांना फोन केला। गौरीनं अनंत गर्जेंचा फोन उचलला नाही अशी माहिती कळतीये आणि फोन उचलला नसल्याच्या संशयानं पुन्हा कार घराकडे आणली आणि घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता। अनंत गर्जेच्या चौकशीतून ही सगळी माहिती आता समोर आली आहे। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात ही एक नवी माहिती आता समोर आलेली आहे। आत्महत्येच्या आधी गौरी आणि अनंत यांचं भांडण झालेलं हे कळतं आहे। तर आता फॉरेन्सिकची टीम सुद्धा दाखल झालेली आहे आणि या प्रकरणाचे सगळे पुढचे धागेदोरे नेमके काय तपासाचे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। सीमा, आपण बोलत होतो काय नेमकं झालं होतं? गौरीनं आत्महत्या करण्यापूर्वी काय नेमका सिक्वेन्स झालेला होता? तर दोघांचं भांडण झालेलं होतं। नक्कीच अनुपमा, 2 दिवसांपूर्वी गौरी गर्जे हिने आत्महत्या केली। खरं तर अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरूच होते। वाद इतका टोकाला गेला की गौरी गर्जेने स्वतःचं जीवन संपवलं। जेव्हा तिने शनिवारी संध्याकाळी आत्महत्या केली, त्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये भांडण झालेलं होतं आणि भांडण झाल्यानंतर एका कार्यक्रमासाठी अनंत गर्जे घराबाहेर पडला आणि कोस्टल रोड पर्यंत, म्हणजे तो कार्यक्रमासाठी साऊथ मुंबईला येत होता टाउनच्या दिशेनं आणि कोस्टल रोड पर्यंत येईपर्यंत त्याने गौरी गर्जेला फोन करण्याचा प्रयत्न केला, तिला समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याने फोन केला होता असं त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदवलेलं आहे। पोलिसांना माहिती देताना त्यांनी सांगितलं। मात्र जेव्हा गौरी फोनला उत्तर देत नव्हती, फोन उचलत नव्हती, तेव्हा त्याला संशय आला आणि संशय आल्यानंतर कोस्टल रोडने त्यांनी गाडी वळवली, युटर्न घेतला आणि घरी पोहोचला। आणि जेव्हा घरी गेल्यानंतर सुद्धा ती दार उघडत नव्हती, तेव्हा पुन्हा त्याचा संशय जो आहे तो टोकाला पोहोचला आणि काहीतरी आतमध्ये घडलेलं आहे असं त्याला कळालं आणि त्यानंतर म्हणजे टॉवर वरती जाऊन रेफ्युजी एरियामधून जाऊन त्याने आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा कुठेतरी आतमध्ये गौरीने आत्महत्या केली, गळफास लागल्याचं त्याला दिसलं। ही सगळी माहिती त्याने पोलिसांना दिलेली आहे। आता मागील म्हणजे एका दिवसाचंही भांडण नव्हतं अनुपमा, तर मागील काही महिन्यांपासून त्यांच्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं। लग्नाला अवघे काही 8 महिने खरं तर पूर्ण झालेले होते, आत्ताच लग्न झालेलं होतं आणि त्यानंतर लग्न झाल्याच्या काही महिन्यानंतर वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता गौरीने आपलं जीवन संपवलेलं आहे आणि काल रात्री याच प्रकरणामध्ये अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। सध्या अनंत गर्जेकडून संपूर्ण चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे। सोबतच फॉरेन्सिकची टीम वरळी येथील निवासस्थानी पोहोचलेली आहे, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये गौरीने आत्महत्या केलेली होती त्या ठिकाणाहून काही अवशेष, काही पुरावे पोलिसांना सापडतात का, फॉरेन्सिकच्या टीमला सापडतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे, जेणेकरून पोलिसांना पुढच्या तपासामध्ये याची मदत होईल। सोबतच आता पीडित कुटुंबियांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर तपास करून जे या प्रकरणामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी। माझ्या मुलीला तुम्ही न्याय द्या, त्याला मानसिक छळ खरं तर मागील काही दिवसांपासून केला जात होता
अनंत गर्जेकडनं तिला मारहाण होत होती, मानसिक त्रास होत होता, असं त्या पीडित कुटुंबियांचा दावा आहे. त्यामुळे आता संपूर्ण या चौकशीमध्ये काय नक्की धागेदोरे, काय नक्की मोठे खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपल्या जबाबात आता अनंत गर्जे काय काय नक्की पोलिसांना माहिती देतात आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून आणि इतर ज्या काही अँगलने पोलीस तपासतील त्या अँगलने दुसरी बाजू कशा प्रकारे आता पोलिसांना मिळेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. ठीक, सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.